वैदे तो बरं आलेल्या बायकांना हळदी कुंकू लावून घे. माई आजी अगं लवकर ये ना ग इकडं. आजी ताई शाले शाले काय ग काय झालं. तुम्ही जरा बसा. हा आजी शाले शाले अगं काय करून ठेवले. पसार काय काय झालंय. शाले शांतो हा आनंदाचा दिवस आहे काय रडत बसली ग. कसला आनंद माई कुठेतरी माझ्या आनंदावर इरजरच घातलंय ग. शाले अगं काय काय झालंय बाळा. आजी आजी तू मला ती सोन्याची माळ दिली होतीस का नाही. ती माळ हरवली ग. अशी कशी हरवली. इथंच कुठेतरी असेल बघ. सगळं शोधलं कुठंच नाही सापडली माझी माळ. माळ घरात नाही. अगं मग कुठे जाणार ती. काय झालं काय गोंधळ. किती फोन केले तुम्हाला कुठं होते तुम्ही. मी येतच होतो पण तुम्ही रडताय का. कोण काय बोललं का तुम्हाला. अहो कशाला कोण बोलल. शालीला ती मी सोन्याची माळ दिली होती ना ती हरवलीये. चाले काळजी करू नको. ऐक माझं आपण सगळे शोधू. मला आत्ता पाहिजे ती माळ. मला आत्ता घालायची आहे. शाले काही लहान मुलीसारखं चाललंय तुझं. ऐक जरा शांत हो. आता घरात बायका आलेली पाहुणे मंडळी येणार आहे. आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो आणि मग शोधू की आपण सगळे. काय म्हणली माहिती तू. आधी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू. घरात दुसरं कोणाच्या बाबतीत असं काय झालं असतं तर तू हेच म्हणली असतीस का. सांग ना. समजा तेजाच्या बाबतीत असं घडलं असतं तर तू असंच म्हणली असतीस का. म्हणजे की मी या घरातली नाहीये ना परकी आहे ना मी म्हणून तुम्ही माझ्या बरोबर असं वागताय. तुम्ही सगळे माझ्या बरोबर असं वागताय. समजा घरातल्या कोणाचं काय हरवलं असतं ना तर तुम्ही आधी ते शोधलं असतं आणि मग कार्यक्रमाचं बघितलं असतं. अगं माझी माळ हरवली त्याचं तुम्हाला कुणाला काही पडलेलंच नाहीये ना. माझी माळ सापडत नाही ना तोपर्यंत मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम येणार. मला नाही यायचं जावं सगळे जण. मला माझी माळ पाहिजे. शाले अगं काय तुझं जर ऐक माझं जर माई तुला काही कळत आहे का.